अकोला जिल्ह्यात वनविभागामार्फत वृक्षतोड थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। त्यातच वृक्षतोडीच्या कारवाई दरम्यान वनविभागाच्या साहित्याची बॅग अज्ञात चोरट्यांना लंपास केली आहे। अकोला जिल्ह्यात अवैधरित्या वृक्षतोड करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। वनविभागामार्फत वृक्षतोड थांबवण्यासाठी विविध रित्या कारवाईचं सत्र सुरू आहे। मात्र लाकडांची तस्करी करणारे काही ठिकाणी सक्रिय असल्याचं समजतंय। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी ते नागपूर रोडवर वृक्षतोड करणाऱ्यांनी काही झाडं अवैधरित्या तोडल्याची माहिती अकोट वनविभागाला मिळाली। माहितीच्या आधारे वनविभागाच्या टीमनं घटनास्थळी पोहोचत पाहणी केली असता त्या ठिकाणी महारोग आणि बाभूळ जातीची झाडं तोडलेली आढळली। यावेळी उपस्थित वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर वनविभागाची साहित्य असलेली बॅग गाडीवर ठेवली आणि घटनास्थळाची पाहणी करीत होते। पाहणी करून परत आल्यावर सदरची बॅग ही अज्ञात व्यक्तीनं लंपास केल्याचं वनकर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं। या बॅगमध्ये लाकडावर मार्किंग करणारे हॅमर, प्युअर बुक, GPS मशीन तसंच इतर कागदपत्र होते। या घटनेबाबत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वनविभागाच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे। पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करत आहेत।